नमस्कार, वृषाली होम किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चमचमीत भेंडीची सुकी भाजी बघणार आहोत। त्यासाठी भेंडी छान स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यानंतर पुसून चिरून घ्यायची। मी रात्री चिरून घेतलेली होती। आता फोडणीची तयारी करायला घेऊ। त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि टमाटर, कढईत 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, मिरची थोडीफार शिजली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कांदा छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडा हिंग, जिरेपूड, चवीपुरती हळद, मीठ आणि तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट आणि मीठ, हळद सर्व तेलामध्ये छान परतून घेऊ, म्हणजे त्याचा रंग तेलाला छान उतरेल। त्यानंतर अर्धा टमाटर, टमाटर भाजीला कमीच वापरायचं, त्याऐवजी आपण अर्धा लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर पण टाकू शकतो। त्यानंतर बारीक चिरलेली भेंडी आपण त्यामध्ये घालून घेऊ आणि छान परतून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून भाजी आपली खाली लागणार नाही। भेंडी फिरून घेतल्यानंतर एक अर्धा ते 1 मिनिट आपण झाकून ठेवू। वाफ आली की भेंडी थोडी नरम पडेल। त्याच्यानंतर परत 1 ते 2 मिनिट छान मीडियम गॅसवर शिजू द्यायची आहे। तुम्ही बघू शकता भेंडीच्या भाजीचा रंग बदललाय। भेंडी शिजली की त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच आमचूर पावडर ॲड करायचा आहे, म्हणजे आपल्या भाजीला छान चव येईल। हे आपण नंतर ॲड करूया, म्हणजे कढईला लागणार नाही। अर्धा चम्मच साखर आणि परत फिरून घेऊ। अशा प्रकारे भेंडीची भाजी तयार होते। अशा प्रकारे भेंडीची भाजी बनवली तर तिचा तार तुटत नाही, म्हणजे चिकट होत नाही, आणि मग भेंडीची भाजी खायला पण मस्त लागते। त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं अर्धा चम्मच चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन ॲड करू, म्हणजे आपल्या भेंडीच्या भाजीला आणखी चव लागेल। यामुळे भाजीतलं अनावश्यक तेल कमी होतं, बेसनामुळे भाजीची चव पण वाढते आणि चिकटपणा पण दूर होतो। माझी आई नेहमी याच पद्धतीने भाजी बनवायची। तर भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि चमचमीत भेंडीची सुकी भाजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू।